श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामी भविष्य यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढील सर्व व्हिडिओच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात स्वामींची भक्तिमय कथा. स्वामी समर्थ भक्ताला झालेला चमत्कार. अक्कलकोटच्या पवित्र भूमीत एक गरीब पण अत्यंत श्रद्धावान भक्त राहत होता. त्याचे नाव रामू. रामू रोज पहाटे उठून स्वामी समर्थांचे नाव घेत असे. त्यांच्याकडे धन नव्हते, संपत्ती नव्हती, पण मनापासून श्रद्धा होती. रामूची परिस्थिती फार हालाकीची होती. घरात अन्न नव्हते, आजारी आई होती आणि रोजचा रोजगारही बंद झाला होता. अनेकदा लोक त्याला म्हणायचे, फक्त भक्ती करून पोट भरत नाही. पण रामूचे उत्तर एकच असायचे, स्वामी माझे आई वडील आहेत. एक दिवस रामू पूर्णपणे हताश झाला. त्याने स्वामींच्या मंदिरात जाऊन रडत प्रार्थना केली, स्वामी आता माझ्यात ताकद नाही. जर तू माझा नसशील तर या जगात कोणीच माझा नाही. त्या रात्री रामूला स्वप्न पडले. स्वप्नात स्वामी समर्थ प्रगट झाले. त्यांनी रामूच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, भिवू नकोस, उद्या तुझी परीक्षा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी रामूला एका अनोळखी माणसाने हाक मारली. तो माणूस गावात नवीन व्यवसाय सुरू करत होता आणि त्याला विश्वासू माणूस हवा होता. त्याने रामूला काम दिले, राहण्याची सोय केली आणि योग्य मोबदला देण्याचे आश्वासन दिले. हळूहळू रामूचे जीवन बदलू लागले. आई बरी झाली, घरात समाधान आले. पण रामूचा अहंकार वाढला नाही. रोज तो म्हणायचा, हे सगळं माझं नाही, हे स्वामींचं आहे. काही वर्षांनी तोच रामू गावात सर्वात मोठा दानशूर माणूस बनला. तो गरजूंना मदत करत असे, मंदिरात अन्नदान करत असे. एकदा एका साधूने त्याला विचारले, तुझं नशीब इतकं कसं बदललं? रामूने फक्त एवढंच उत्तर दिलं, मी काहीच केले नाही, स्वामींनी सगळं केलं. स्वामी समर्थ कधीही भक्ताला सोडत नाहीत. उशीर होऊ शकतो पण न्याय नक्की होतो. पूर्ण श्रद्धा, संयम आणि नामस्मरण असेल तर चमत्कार घडतोच.